नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबद्दल बोलणार, जिथे पैसे गुंतवल्याने 5 वर्षांनी 28 लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. सोबतच तुमच्या पैशांचे संरक्षण करतेच, शिवाय चांगले परतावे आणि कर लाभ देखील देते. होय, आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र NSC योजनेबद्दल बोलत आहोत, जिथे पैसे गुंतवल्याने 5 वर्षांनी 28 लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा शब्द ऐकल्यावर मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे, ते प्रमाणपत्रासोबत येते का? उत्तर आहे हो. पूर्वी जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिसमधून NSC खरेदी करत होता, तेव्हा तुम्हाला एक भौतिक प्रमाणपत्र दिले जात असे, जे असे दिसत होते. पण आता डिजिटल युग आहे. तुम्हाला फक्त पासबुक मिळते. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर आम्ही हमी देतो की तो पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेबद्दल तपशीलवार माहिती देऊ. NSC योजना काय आहे आणि ती किती व्याज देते हे आम्ही स्पष्ट करू. या योजनेत कोण गुंतवणूक करू शकते? या योजनेत गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत? ते करपात्र आहे का? जर आपण या योजनेत 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये गुंतवले तर आपल्याला 5 वर्षात किती व्याज मिळेल? आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू किती असेल? चला तर मग, ही NSC योजना काय आहे ते प्रथम समजून घेऊया. मित्रांनो, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे गुंतवणूक करू शकता. ही भारत सरकारने सुरू केली आहे, जेणेकरून लहान आणि मध्यमवर्गीय लोक त्यांच्या बचती सुरक्षितपणे गुंतवू शकतील. ही एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही निश्चित व्याज मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण तुमच्या पैशाची भारत सरकारकडून पूर्णपणे हमी आहे. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय हमी परतावा मिळतो. आता तुम्ही विचार करत असाल की या योजनेअंतर्गत व्याजदर काय आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की NSC एक निश्चित व्याजदर देते, जो सरकार दर तिमाहीत निर्धारित करते. सध्या 2026 साठी NSC व्याजदर 7.7% आहे, जो दरवर्षी चक्रवाढ होतो. याचा अर्थ असा की तुमचे पैसे दरवर्षी व्याज मिळवतात आणि मिळालेले व्याज पुढील वर्षासाठी पुन्हा गुंतवले जाते, ज्यामुळे तुमचे परतावे आणखी वाढतात. या व्हिडिओकडे लक्ष ठेवा. तुमच्या गुंतवणुकीवर आधारित तुम्हाला किती मिळेल हे आम्ही तुम्हाला नंतर सांगू. आता तुमचा आणखी एक प्रश्न असू शकतो, जर आपण या योजनेत पैसे गुंतवले आणि अचानक घर बांधणे, मुलीचे लग्न करणे किंवा कुटुंबातील कोणी आजारी पडले आणि वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असेल, तर आपण योजना बंद करून पैसे काढू शकतो का? उत्तर आहे नाही. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर ते 5 वर्षांसाठी लॉक इन असते. याचा अर्थ तुम्ही 5 वर्षापूर्वी पैसे काढू शकत नाही. तथापि तुम्ही काही विशिष्ट अटींवर पैसे काढू शकता. उदाहरणार्थ 1. पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर, आणि 2. तुम्ही पैसे काढू शकता पण न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकत नाही. म्हणून NSC मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा की ही पूर्णपणे लॉक इन गुंतवणूक योजना आहे. जर तुम्हाला त्याची तातडीने गरज नसेल आणि तुम्ही ते किमान 5 वर्षांसाठी योजनेत पैसे ठेवू शकता, तरच या योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही पोस्ट ऑफिस NSC योजनेत फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही 100च्या पटीत तुम्हाला हवे तितके गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला 10 लाख रुपये, 20 लाख रुपये किंवा 50 लाख रुपये असे जास्त पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. या योजनेत कमाल गुंतवणूक मर्यादा नाही. तुम्ही तुमच्याकडे जितके आहे तितके गुंतवणूक करू शकता. आता या योजनेत कोण गुंतवणूक करू शकते ते शोधूया. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने खाते उघडायचे असेल तर ते अल्पवयीन मुलाच्या नावाने उघडता येते. तथापि त्यांचे पालक किंवा कायदेशीर पालक गुंतवणुकीची जबाबदारी घेतात. मूल 18 वर्षांचे झाल्यावर खाते त्यांच्या जबाबदारीवर हस्तांतरित केले जाऊ शकते. जर तुम्हाला या योजनेत संयुक्त खाते उघडायचे असेल, म्हणजेच 2 किंवा 3 लोक एकत्र, तर तुम्ही संयुक्त खाते उघडू शकता. तथापि लक्षात ठेवा की अनिवासी भारतीय ट्रस्ट किंवा कंपन्या NSC मध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. ही योजना फक्त व्यक्तींसाठी आहे. प्रथम NSC वर व्याज कसे मोजले जाते ते समजून घेऊया. मित्रांनो, NSC वरील व्याज दरवर्षी चक्रवाढ होते. याचा अर्थ असा की तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी व्याज जमा होते आणि तुम्हाला पुढील वर्षी त्या व्याजावर व्याज देखील मिळते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही NSC मध्ये 10,000 रुपये 7.7% व्याज दराने गुंतवले. 5 वर्षांनंतर तुमचा परतावा असा असेल. पहिल्या वर्षी तुम्हाला 10,000 रुपयांवर 7.7% व्याज दराने 770 रुपये मिळतील. हे जोडल्यास तुमचे एकूण निधी मूल्य 10,770 रुपये होईल. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 10,770 रुपयांवर व्याज मिळेल, जे 829 रुपये होईल.
ज्यामुळे तुमचे एकूण निधी मूल्य 11,599 रुपये होईल. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर 5 वर्ष चक्रवाढ व्याज मिळवत राहाल आणि शेवटी तुमच्या 10,000 रुपयांचे अंतिम मूल्य एकूण व्याजासह 14,489 रुपये होईल. आता तुम्हाला किती व्याज मिळेल आणि अंतिम मूल्य किती असेल ते पाहण्यासाठी एका विशिष्ट रकमेकडे लक्ष देऊया. तर जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला 44,903 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतर अंतिम मूल्य 1,44,903 रुपये होते. जर तुम्ही या योजनेत 3 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला 1,34,710 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतर अंतिम मूल्य 3,47,010 रुपये होते. जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला 2,24,517 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतर अंतिम मूल्य 7,24,517 रुपये होते. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला 4,04,934 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतर अंतिम मूल्य 14,09,434 रुपये होते. जर तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला 6,73,591 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतर अंतिम मूल्य 21,73,591 रुपये होते. जर तुम्ही या योजनेत 20 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षात 8,98,067 रुपये व्याज मिळेल. जर तुम्ही तुमची गुंतवणूक आणि व्याज जोडला तर 5 वर्षांनंतरचे अंतिम मूल्य 28,98,067 रुपये होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकार या व्याजावर कर आकारते का? या NSC योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे NSC मध्ये केलेली गुंतवणूक करपात्र नाही. याचा अर्थ तुम्ही रुपये 1,500 पर्यंत कर वाचवू शकता. पण लक्षात ठेवा की पहिल्या 4 वर्षांसाठी मिळणारे व्याज करमुक्त आहे कारण ते पुन्हा गुंतवले जाते. 5व्या वर्षासाठी मिळणारे व्याज करपात्र आहे, तुमच्या उत्पन्नात जोडले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो. आता प्रश्न उभसतो की NSC योजनेत कोणी गुंतवणूक करावी? प्रथम, ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, ज्यांना शेअर बाजाराच्या जोखमीची पर्वा नाही आणि हमी परतावा हवा आहे. दुसरे, ज्यांना कर वाचवायचा आहे. NSC मध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 107 अंतर्गत वार्षिक रुपये 1,500 पर्यंत कर कपात मिळू शकते. तिसरे, जे दीर्घकाळ विचार करतात, कारण यात 5 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे, ज्यामुळे ते काही वर्षांसाठी पैसे काढू इच्छित नसलेल्यांसाठी आदर्श बनते. चौथे, जे निवृत्त होतात किंवा सिनियर सिटीजन ज्यांना महिना नाही तर मुदतपूर्तीला एक रक्कम हवी आहे. पाचवे, लहान गुंतवणूकदार, कारण तुम्ही फक्त 1,000 रुपयांपासून सुरुवात करू शकता, म्हणून ते लहान गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रश्न आणि सूचना कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.